वेलकम बॅक टू माय चॅनल ऑलराऊंडर चेतनाज हेअर केअरमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपल्याला करायचा आहे लांब केसांवर मॅट्रिक्सचा हेअर स्पा। केसांचा पोत बघू शकता, ड्राय आहे, थोडेसे डॅमेज सुद्धा आहे, तुम्हाला बेबी हेअरचे विजिबल होतच असतील। तर चला आपण सुरुवात करूया। तर इथे मी मॅट्रिक्सचं स्मूथ स्ट्रेच या बटरचं 72 आवर्स स्ट्रेट राहणारं हेअर स्पा क्रीम घेणार आहे। तर आपल्याला बाउलमध्ये क्रीम घेऊन घ्यायची आहे। जेवढे तुमचे केसांची लेंथ असेल त्यानुसार तुम्ही क्रीम घ्यायची आहे। जर कमी पडली तर पुन्हा घेऊ शकता, पण एकत्र काढून घ्यायची नाही सर्व। तर अशा प्रकारे आपल्याला क्रीम घेऊन घ्यायची आहे आणि त्यामध्ये मी आज अल्फासचं एलोवेरा जेल मिक्स करणार आहे। लॉरियल प्रोफेशनल हेअर स्पा प्युरिफाइंगचे सिरम सुद्धा मार्केटमध्ये आहेत। वेगवेगळ्या प्रकारचे सिरम तुम्हाला मार्केटमध्ये भेटून जातील। तर याचे बेनिफिट्स काय आहेत? दिस हेअर स्पा कॉन्सन्ट्रेट हायड्रेट द स्काल्प अँड हेअर. यू कॅन स्मूथ अँड प्युरिफाय युअर ड्राय अँड सेन्सिटिव्ह स्काल्प बाय यूजिंग द लॉरियल प्रोफेशनल कॉन्सन्ट्रेट. लॉरियल प्रोफेशनल हायड्रेशन कॉन्सन्ट्रेट फॉर ड्राय अँड सेन्सिटिव्ह स्काल्प. लीव युअर स्काल्प फीलिंग मॉइश्चराइज. म्हणजे जर का आपण हे कॉन्सन्ट्रेट जर वापरले, जे ॲम्पूल वापरले ना, तर त्याने आपल्या स्किनला खूप फायदा होतो, खूप फरक पडतो। ज्यांच्या केसांमध्ये खूप डॅन्ड्रफ आहे, खूप केस खराब आहेत, डॅमेज आहेत, त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे ॲम्पूल्स वापरले पाहिजे। हेअर स्पा ट्रीटमेंटचे फायदे काय काय आहेत? डीप कंडिशनिंग होते, रक्तभिसरण सुधारतं, डोक्यातील कोंडा टाळूच्या समस्यांपासून बचाव होतो, आराम आणि तणावसुद्धा कमी होतो। हेअर स्पाचे खूप सारे फायदे आहेत। म्हणजे आपल्या स्किनला आणि हेअरला फरक तर पडतोच, पण त्याऐवजी जर का तुम्ही टेन्शनमध्ये असाल, तुमची केस कळत असतील, जर का तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल, डोकंदुखी असेल, तर याने सुद्धा आपल्याला आराम मिळत असतो हेअर स्पा केल्याने। वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला इथे हेअर स्पाचे फायदे आहेत। तर सगळ्यांनी हेअर स्पा नक्की करायचा आहे, कारण याचे काही साईड इफेक्ट नाहीच आहेत। तर साईड इफेक्टबद्दल बोलण्यात काही फरकच नाही, याने आपल्याला फायदाच मिळणार आहे। तर अशा प्रकारे आपल्याला कोणत्याही ब्रँडचं हेअर स्पा करून घ्यायचं आहे। सेक्शन बाय सेक्शन मी इथे हेअर स्पाचे सेक्शन करून लावून घेत आहे। हळूहळू आपल्याला ते व्यवस्थित असं मल्सिफाय करायचं, जसं आपण स्ट्रेटनिंग करतो, कॅराटिन करतो, स्मूथनिंग करतो, अशाच प्रकारे आपल्याला टाळूला सुद्धा सोडायचं नाही आहे। एकदम व्यवस्थित असं हेअर स्पाची क्रीम तुम्हाला मल्सिफाय करायची आहे। तुम्ही कोणाचीही हेल्प घेऊ शकता। केस फार लांब होते, त्यामुळे मी माझ्या मुलीची मदत इथे घेतलेली आहे। तर केसांची काळजी नियमितपणे आपल्याला घेतलीच पाहिजे। केसांची काळजी घेणं हे नियमितपणे गरजेचं असतं। हे अधूनमधून करून चालणारी गोष्ट नसते, नियमितपणे काळजी घेणं गरजेचं असतं। त्यातलीच एक हेअर स्पा ट्रीटमेंट होय। हेअर स्पा ट्रीटमेंट तुमच्या केसांच्या आणि स्काल्पच्या आरोग्यासाठी विविध फायदे देतात। हेअर स्पा करण्याचे काही प्रमुख फायदे इथे आपण बघणार आहोत। हेअर स्पा केल्यामुळे खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे फायदे आहेत। तुम्ही कुठेही जर चेक केलं ना, तर तुम्हाला हेअर स्पाचे फायदेच बघायला भेटणार आहे। त्यात तोटा कुठलाही नाही आहे। फक्त ब्रँड जर का चुकीचा घेतला किंवा जर तुम्ही नकली प्रोडक्ट वापरलं तर तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो, पण हेअर स्पाचे बेनिफिट्स हे खूप जास्त आहेत। त्यामुळे जर का तुमच्या केसांची समस्या असेल, केस गळत असतील, केस ड्राय आणि डॅमेज असतील, जर तुम्ही स्मूथनिंग केलेलं असेल, रिबॉन्डिंग केलेलं असेल किंवा केमिकल ट्रीटमेंट तुमच्या केसांवर असतील, हेअर कलर करणाऱ्या ज्या महिला असतात त्यांनी सुद्धा कंटिन्यू हेअर स्पा हा करायलाच पाहिजे। कारण की आपले केस हेल्दी राहतात, शायनी राहतात, स्मूथ राहतात, गळत नाही, केसांना शाईन येते, त्यांची वाढ होते। कारण आपल्याला यामध्ये स्टीमसुद्धा दिली जाते, बॉडी मसाज होतो, थोडासा बॅक मसाज केला जातो, नेक एरियाचा मसाज केला जातो, डोळ्यांचा व्यायाम होतो, त्यानंतर तुमच्या स्काल्पला सुद्धा मसाज मिळतो। तर आपण असं एक एक सेक्शन लावून तुम्ही ते पण बघा की मी कसं लावत आहे। सेक्शन बाय सेक्शन मी इथे हेअर स्पाची क्रीम लावतीये। एक एक सेक्शन करून घ्यायचं, स्किनला सुद्धा व्यवस्थित लावायचं। माझा गळा थोडासा खराब आहे सर्दी झाल्यामुळे, त्यामुळे थोडासा आवाज तुम्हाला चेंज होऊ शकतो। तर आता इथे आपण बघूया मसाज कसा करायचा आहे। तर मी सर्वात आधी डोक्याच्या भागाला जे आहे पुढून हे मागच्या दिशेला आपल्या फिंगर प्रिंट्सने व्यवस्थित असं मागच्या दिशेला हळूहळू ओढायचं आहे।
हेअर स्पाने काय काय होतं अजून, हेअर स्पाने डीप कंडिशनिंग होते. हेअर स्पा ट्रीटमेंटमध्ये खोल कंडिशनिंगचा समावेश होतो. ही ट्रीटमेंट केसांना मुळापासून टोकापर्यंत पोषण आणि मॉइश्चराईज करण्यास मदत करते. कोरड्या आणि खराब झालेल्या केसांसाठी हे विशेषतः जास्त फायदेशीर आहे. म्हणजे जर का खूपच तुमचे ड्राय असतील केस तर तुम्ही अशा प्रकारे हेअर स्पा करायचा आहे सलोनमध्ये, पार्लरमध्ये. जर का तुम्ही घरी सुद्धा करू शकता, जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही घरी सुद्धा करू शकता. जो टर्किश टॉवेल असतो त्याला गरम पाण्यामध्ये बुडवून घ्यायचं, व्यवस्थित स्पाची क्रीम लावायची, थोडासा आपला स्वतःचा मसाज करून घ्यायचा आणि त्या टॉवेलला गरम पाण्यामध्ये भिजवून तुम्ही केसांना रॅप करून सुद्धा ठेवू शकता. जर का तुमचं प्रॉब्लेम असेल, तुम्ही सलूनमध्ये नाही जाऊ शकत किंवा तुमच्याकडे तेवढं पैशांचं प्रॉब्लेम असेल तर तुम्ही घरच्या घरी सुद्धा स्पा करू शकता. तर अशा प्रकारे बघा, आता आपण मसाजकडे वळूया. वेगवेगळे सेक्शन मी इथे छोटे छोटे करून घेत आहे. त्याला थोडीशी पीळ द्यायची आणि थोडंसं स्ट्रेच करायचं की जेणेकरून आपल्या जो स्किनचे आतला जो भाग आहे मुळांचा तो थोडासा ताणला जाईल. जसं आपण लहान मुलांचा कसा मसाज करतो, मग ते त्यांचे हातपाय असे थोडेसे दाबतो आणि थोडेसे ओढतो तर ते स्ट्रेच होतात. त्यांचे जे मसल्स आहेत, जी नस आहे ती जराशी मोकळी होते. केस गळती कमी करते, हेअर लॉस कमी होतो, हेल्दी स्काल्पला प्रोत्साहन देऊन आणि हेअर फॉलिकल्सची ताकद सुधारून हेअर स्पा ट्रीटमेंट केस गळती आणि केसांचे तुटणे कमी करण्यास मदत करते. वेगवेगळ्या प्रकारचे इथे आपल्याला फायदे बघायला भेटणार आहे. त्यामुळे तुम्ही कधीही हेअर स्पा टाळायचा नाहीये. जर का तुम्ही बिगिनर्स असाल तर अशा प्रकारे तुम्ही शिकू शकता. तुमच्या सलूनमध्ये तुम्ही हे ट्रीटमेंट देऊ शकता. जर का तुम्ही जास्त व्यवस्थित जर काम करत असाल, तुमचं काम हे नीट आणि क्लीन असेल, व्यवस्थित करत असाल तर तुम्ही याचे 2 ते 3 हजार रुपये पे करू शकता. म्हणजे केसांच्या लेवलनुसार आपल्याला इथे रेट ठरवायचे असतात. हेअर हे बघा, बॅक मसाज करत आहे मी. अशा प्रकारे तुम्हाला थोडासा बॅक मसाज द्यायचा आहे, कारण की कस्टमरला खूप रिलॅक्स वाटतं आणि जे मसल्स आहेत ते सुद्धा एकदम रिलॅक्स होतात आणि मग ब्लड सर्क्युलेशन सुद्धा आपल्या डोक्यापर्यंत व्यवस्थित जातं. त्यामुळे कधी पण बॅक मसाज सुद्धा द्यायचा आहे. मानेला सुद्धा व्यवस्थित मसाज करून घ्यायचा आहे, सोडायचं नाहीये. एकदम छान, तुम्ही जेवढं छान कराल ना तेवढे क्लायंट आपल्याकडे आकर्षित होतात. 2-4 ठिकाणी आपलं नाव निघतं की नाही तिने खूप छान केलं असं. तर हे बघा, डोळ्यांचा व्यायाम मी इथे करून घेत आहे त्यांच्याकडनं. कारण कसं आहे, आपला शरीराचा थोडासा व्यायाम होतो पण आपल्या चेहऱ्याचा व्यायाम होत नाही. तर आयब्रोला सुद्धा व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे. जसं आपण फेशियल करतो थोडंसं त्याच प्रकारे आपल्याला इथे करून घ्यायचं आहे. टाळूची म्हणजे डोक्याचे मसाज झाल्यानंतर आपण स्टीम सुद्धा द्यायची आहे. तुमच्याकडे स्टीमर असेलच, जर तुम्ही सलून चालवत असाल, पार्लर चालवत असाल तर वेगवेगळ्या प्रकारचे स्टीमर मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. इथे मी आता पॉइंट्स दाबत आहे, तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या पॉइंट्स कसे दाबलेत मी. त्यानंतर मी इथे स्टीम देऊन घेत आहे. माझ्याकडे छोटंसं स्टीमर आहे. तर आता हेअर स्पाचे काय काय अजून बेनिफिट्स आहेत. इम्प्रूव्ह ब्लड सर्क्युलेशन. हेअर स्पामधील मसाज घटक स्काल्पमध्ये ब्लड सर्क्युलेशन उत्तेजित करतात. सुधारित रक्तप्रवाह हेअर फॉलिकल्समध्ये आवश्यक पोषक द्रव्य पोहोचविण्यास प्रोत्साहन देते. केसांच्या वाढीस प्रोत्साहन देते. तर आपण जे मसाज करतो ना डोक्याला, वेगवेगळ्या प्रकारची मालिश करतो, पॉइंट्स दाबतो, तर त्यामुळे आपल्या केसांचे मसल्स हे दाबल्या जातात, ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं आणि त्यामुळे आपले केस हे वाढायला लागतात. तर मी आता हेअर वॉश करून घेतलेला आहे. तुम्ही शाईन बघू शकता, केसांमध्ये किती सुंदर अशी शाईन आलेली आहे. आणि त्यानंतर मी आता इथे फास्ट ब्लो ड्राय करून घेणार आहे. तिला कार्यक्रमाला जायचं होतं. सहसा स्पा केल्यानंतर थोडेसं मी ड्रायर करून घेते आणि सोडून देते, पण हिला सेटिंग करायची होती कारण तिला कार्यक्रमाला जायचं होतं. तर मी इथे थोडंसं हेअर ब्लास्ट करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर पॅडल ब्रशने व्यवस्थित असं मी आता ब्लो ड्राय करून घेणार आहे. ब्लो ड्रायचं ट्युटोरियल मी स्पेशल एक शेअर केलेला आहे. तुम्हाला जर बघायचं असेल ना तर तुम्ही तो नक्कीच बघू शकता. केस फार लांब होते. इथे पॅडल ब्रशचा उपयोग मी केलेला आहे आणि शाईन येऊस तर आपल्याला कमीत कमी 7 ते 8 वेळेस हे असं
ब्लो ड्राय करून व्यवस्थित असं ब्रश करून घ्यायचं आहे आणि शाईन येऊस तर तुम्ही व्यवस्थित असं ब्लो ड्राय करून घ्यायचं आहे। तुम्हाला शाईन दिसतच असेल तर अशा प्रकारे आपला हेअर स्पा करून झालेला आहे। चॅनलला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे, कारण की जेव्हाही मी नवीन व्हिडिओ शेअर करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल। कसा वाटला हेअर ट्युटोरियल मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे। बाय बाय, सी यू, बाय बाय एव्हरीवन।